नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चव्हाण सर की क्लास। आजचा जो विषय आहे तो आहे DAC स्टुडंट म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 बद्दलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे। खरं तर DAC स्टुडंट म्हणजे डायरेक्ट इयरला जे ॲडमिशन घेणारे स्टुडंट्स आहेत त्यांनी मला मागच्या वर्षापासून अप्रोच केला आहे की सर तुम्ही जशी फर्स्ट इयरला कॉलेज लिस्ट बनवतात त्याचप्रमाणे डिप्लोमाची पण जी मुलं आता डायरेक्ट सेकंड इयरला जाणार आहेत त्यांच्यासाठी पण लिस्ट बनवा। पण मित्रांनो, मी मागच्या वर्षी तुम्हाला काहीही मदत करू शकलो नाही, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी अबाउट इट। पण एक गोष्ट मी इथे जरूर सांगेन आणि ती म्हणजे हे जे काही तुम्ही व्हिडिओज पाहतात, मग ते व्हिडिओसाठी लागणारी स्क्रिप्ट असो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग असो किंवा ते एडिटिंग असो, लागणारा बॅनर असो किंवा ज्या काही लिस्ट मी प्रिपेअर करतो, ह्या सर्व मी सिंगल हँडेडली करत असतो। ऑफकोर्स मला माझी फॅमिली आणि फ्रेंड्स खूप सारी मदत करतात, पण जेव्हा टेक्निकल गोष्टी जेव्हा येतात त्यावेळी मी ह्या सिंगल हँडेडली करत असतो आणि सोबतच माझा जॉब असेल किंवा माझी इतर काही काम असेल हे पण चालू असतं, प्लस पॅरेंट्ससोबत कॉलिंग आणि डिस्कशन्स आणि त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि त्यावरती जास्तीत जास्त योग्य रीतीने उत्तर देणे यामध्ये मी बराच वेळ जात असल्यामुळे मला ते शक्य होत नाही। त्यामुळे मी फक्त आणि फक्त मागच्या वर्षी तरी फर्स्ट इयर स्टुडंट्सवरतीच फोकस केला, पण यावेळी मला आता 2-3 दिवसमध्ये गॅप भेटला, त्यामध्ये मी आता डिप्लोमाच्या स्टुडंटसाठी ही लिस्ट बनवलेली आहे आणि सुरुवात ऑफकोर्स मी इथे CS लिहिलेलं आहे, पण सगळ्या लिस्ट अवेलेबल आहेत। CS मी कायम का म्हणतो, कारण सध्याचा जो ट्रेंड आहे मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स, आता मी जरी फर्स्ट इयरचं उदाहरण घेतलं तरी जवळपास 2.25 लाख मुलांनी रजिस्ट्रेशन केले आहे आणि 2.25 लाखापैकी मी लिहून देतो की 95% स्टुडंट जे आहेत, 95% स्टुडंटमधले त्यातले आपण म्हटले तर जवळपास 1,90,000 स्टुडंट जरी पकडले तुम्ही तर त्यांचा पहिला चॉईस हा कम्प्युटरच टाकलेला असेल त्यांनी। ओके, त्यामुळे मी कायम CS असं म्हणतो, पण असं काही नाही आहे। सगळ्या ब्रांचेससाठी मी लिस्ट बनवलेल्या आहेत, त्या डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंटनी आता त्या पाहाव्यात, त्या सर्वला कुठे आहेत, कशा अवेलेबल आहेत आणि त्या कशा पाहाव्यात आणि ते फॉलो करावे की नाही करावे, जर करायचं असेल तर योग्य मार्ग काय ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ओके, सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ सुरू करू आणि ऑफकोर्स व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचा, जेणेकरून योग्य माहिती योग्य व्यक्तीला योग्य वेळी मिळेल आणि त्यांची शंका ज्या असतील, मनातील शंका ज्या असतील त्या दूर होण्यास मदत होईल। सो विथ दिस आय स्टार्ट today's topic, that is direct second year engineering admission 2025-26 ची CS ची लिस्ट। तर मित्रांनो, इथे आपण डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन जे आहे त्यांच्या वेबसाईटवर आलो आणि इथे तुम्ही पाहू शकता, अगदी मी रिफ्रेश जरी केला ठीक आहे तरी पण तुम्ही पाहू शकता की आज मेरिट नंबर तर त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत, पण बघा इथे जे शेड्यूल आहे ते 29 तारीखपर्यंतच आहे, त्याच्या पुढचं शेड्यूलच नाही आहे। म्हणजे हे थोडंसं म्हणजे न पटण्यासारखं आहे, कारण आज 30 तारीख आहे ऑलमोस्ट आणि त्यांनी पुढचं शेड्यूलच दिलेलं नाही आहे। हवं तर आपण एकदा पुन्हा इथे चेक करू इम्पॉर्टंट डेट्सवरती आणि तुम्ही इथे पाहू शकता की देर इज नो अपडेट आफ्टर 29। ओके, आणि आज मेरिट लिस्ट आलेली आहे। मेरिट लिस्ट नंतर तुमचा सीट मॅट्रिक्स येईल, सीट मॅट्रिक्स नंतर मग तुमचा ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होऊन जाईल। ओके, तर आज शक्यतो सीट मॅट्रिक्स येण्याचे चान्सेस मला वाटत आहेत, पण अजून काहीच अपडेट दिसत नाही आहे। ओके, तर इथे आपण त्यांच्या होम पेजवर जर आलो तर तुम्ही पाहू शकता की त्यांनी इथे ऑफकोर्स एक नोटीस टाकलेली आहे ज्याच्यामध्ये कदाचित शेड्यूल असेल, ते आपण चेक करू। ओके, इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी ते शेड्यूल दिलेलं आहे। ओके, ठीक आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता, आता त्यांच्या वेबसाईटवरती तर दिसत नाही, पण इथे तुम्ही पाहू शकता की त्यांनी आता ओके हां हे बघा, डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट। सो 29 तर तुम्ही ते तुमच्या लॉग इनमधून पाहू शकता तुमचा मेरिट नंबर काय आहे ते। त्यानंतर ते बघा सीट मॅट्रिक्स आता कधी येणार आहे, 31 म्हणजे ते उद्या येईल सीट मॅट्रिक्स, ठीक आहे। आणि त्यानंतर तुमचं 1 तारीखपासून होईल ऑप्शन फॉर्म भरणं, ते कॅप राऊंडसाठी असेल। ओके, तर ही त्यांनी नोटीस इथे टाकली। ऑफकोर्स त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती काही अपडेट दिले, म्हणजे वेबसाईटवरती जे कंप्लीट शेड्यूल आहे तिथे ते दिसत नाही आहे, बट ऑफकोर्स त्यांनी इथे नोटीस दिलेली आहे। पुन्हा एकदा इम्पॉर्टंट डेट्समध्ये हवं तर बघू शकता तुम्ही,
तर 29पर्यंतच आहे. ओके, ठीक आहे. सो आता तुमच्याकडे मेरिट नंबर आला आहे, तुम्हाला तुमचे पर्सेंटेज माहिती आहे, तर तुम्ही आता थोडंसं तुमचं ॲनालिसिस करू शकता. तुमच्याकडे आता बऱ्यापैकी 1-2 दिवसाचा वेळ आहे, तर त्याच्यावरती वर्कआउट करा. आणि मी लिस्ट दिलेल्या आहेत. लिस्ट कुठे पाहिजेत, तर ऑफकोर्स जसं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्सने पाहिल्या तशाच पाहिजेत. कुठे जायचं आहे, तर ॲपवरती जायचं आहे. ठीक आहे, चव्हाण सर की क्लास म्हणून ॲप आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे गुगलवरती पण जरी मी सर्च करून दाखवलं तरी भेटेल. ओके, सो प्ले स्टोअरवरती तुम्हाला इथे भेटून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही ते तिथून डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करा आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही जे लिस्ट आहेत त्या तुम्ही तिथून पाहू शकता. ओके, सो हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या, जसं फर्स्ट इयरच्या स्टुडंटनी केलेलं आहे तसं. ठीक आहे, त्यानंतर मग तिथे कोर्समध्ये जायचं आहे. तुम्ही तिथे कोर्स तुम्हाला दिसून येईल. तर तिथे इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 मध्ये जा तुम्ही. ठीक आहे, आणि तिथे तुम्हाला हे सर्व कंटेंट दिसून येईल. आता कंटेंटमध्ये गेलात तुम्ही त्या कोर्समध्ये की तुम्हाला एकदम शेवटी एक न्यू फोल्डर आज बनवलेला आहे, तर त्यात तुम्हाला तो दिसून येईल. ओके, दॅट इज डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन्स. ओके, तर आता इथे बघा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शीट आहे, त्यानंतर AIDS आहे, AIML, सिव्हिल, कॉम्प, CS अँड CS रिलेटेड, म्हणजे CS अँड CS रिलेटेडची एक कंप्लीट लिस्ट आहे. कारण काही काही मुलांना कुठल्या कॉलेजचं कम्प्युटरला वर ठेवायचं की कुठल्या कॉलेजला IT ठेवायचं आहे ते कळत नाही, आणि त्यामुळे तुम्ही ते इथे बघू शकता, ही ठेवलेली आहे. त्यानंतर कम्प्युटर सायन्स, बिझनेस सिस्टम, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, ENTC, ओके, IoT अँड सायबर सिक्युरिटी, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, ओके, आणि सिव्हिलची पण मी आता अपलोड करेन. आय डोंट नो की ती का राहून गेली माझ्याकडून, पण ती पण अपलोड करून टाकेन. ठीक आहे, आणि याच्यानंतर अजून एक लिस्ट मी अपलोड करेन डिप्लोमा स्टुडंटसाठी की CS रिलेटेड, ENTC, कारण ह्या 3 ब्रांचेस, ह्या 3 फॉर्मॅटवरती, म्हणजे CS, त्यानंतर CS रिलेटेड म्हणजे IT, तुमचं AIML, AIDS, आणि त्यानंतरच्या ज्या काही ब्रांचेस आहेत ते लाईक सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, AI ओनली, DS ओनली, कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, IoT, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, अशा ज्या ब्रांचेस आहेत त्या, आणि नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन प्लस ECE अशी मिळून ती एक पूर्ण लिस्ट असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला अजून क्लॅरिटी येऊ शकेल. ठीक आहे, पण आता एक इथे मला सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही ह्या लिस्ट फॉलो कराल डिप्लोमाच्या, तर डिप्लोमाची लिस्ट मी ॲक्च्युली का बनवत नाही, कारण प्रॉब्लेम असा आहे त्यामध्ये की त्याच्यामध्ये खूप फ्लक्च्युएशन्स तुम्हाला दिसू शकतात. का, कारण यातली जी खूप हुशार मुलं असतात, जी पासआउट झालेली आहेत, ओके, ठीक आहे, तर ती मुलं शक्यतो जॉबमध्ये पण गेलेली आहेत, त्यांना चांगल्या म्हणजे पे स्केलचे जॉब भेटलेले आहेत, काही गव्हर्नमेंटमध्ये गेलेले आहेत. मग अशी मुलं ह्या प्रोसेसमधून बाहेर होतात. ओके, आणि त्यामुळे मग त्यांचे कट ऑफ मागच्या वर्षी आणि या वर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी एक असं तुम्हाला एक डिफरन्स बऱ्यापैकी दिसून येतो. ओके, आणि त्यामुळे काय होऊ शकतं की कॉलेजेसचे जे रँकिंग आहे, ठीक आहे, ते चेंज होऊ शकतात. म्हणजे आता अजून एक सांगायचं की एकतर जी खूपच क्रीम लेअरची मुलं आहेत आणि शक्यतो गरीब मुलं असतील, ज्यांना जॉब मिळाला ते निघून गेले, ठीक आहे, या प्रोसेसमधून डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन. दुसरी गोष्ट अशी आहे की काही मुलं आहेत ज्यांना जॉब पण करायचं आणि प्लस डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन पण घ्यायचं आहे. मग अशावेळी ते असे कॉलेजेस फाइंड आउट करतात की जिथे त्यांना अटेंडन्सचा त्रास होणार नाही. ओके, मग ती मुलं अशा कॉलेजेसना अप्रोच करतात. मग ही कॉलेजेस टॉपमधली तर असू शकत नाही. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल तुम्हाला खाली लिस्टमध्ये पण दिसून येईल की काही कॉलेजेस म्हणजे जे माझ्या मते तरी Tier 3 मध्ये येतात, ठीक आहे, तिथे पण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा कट ऑफ जास्त दिसून येतो. ओके, ठीक आहे, म्हणजे एक एक गोष्ट मी तुम्हाला इथे दाखवतो, पॉईंट्स, ते तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्यांनी थोडं लक्ष द्यायचं आहे. ओके, डिप्लोमा लिस्ट. ओके, मेजर पॉईंट्स मी लिहितो जे तुम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. ओके, व्हाईल सिलेक्टिंग द कॉलेज, ब्लाइंडली कुठलीच कॉलेज लिस्ट फॉलो करू नका, म्हणजे माझीच काय म्हणा किंवा तुम्ही कुठल्या अदर कॉलेजेसची. आणि मी कोणाला सांगतोय, दोज हू आर सिरियस अबाउट ॲडमिशन. ओके, मग त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर प्रॉपर कॉलेज प्रेफरन्स, बरोबर, हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट होऊन बसतो. मग आता या मुलांनी बघा, मी ॲक्च्युली लिस्ट का बनवत नाही डिप्लोमाची, तर पहिलं रिझन
की जी हायली मेरिटची जी स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, ॲक्च्युली डिप्लोमाला जी मुलं जातात ते डिग्रीसाठी 11-12 म्हणजे वेळ वाचावा, लगेच डिप्लोमा कंप्लीट व्हावा आणि जॉब मिळावा या थोडंसं मानसिकतेतून असतात. मग ते काही त्याचं कारण असू शकतं. एक तर ते खूपच 10वीत खूपच हुशार होते, दुसरी गोष्ट त्यांची घरची परिस्थिती नसेल, फायनान्शियल इश्यूमुळे त्यांना लवकरात लवकर जॉब पकडायचा असेल म्हणून मुलं ITI किंवा डिप्लोमाला जातात. ओके, तर इथे बघा पहिली गोष्ट की हायली मेरिटवाले जे स्टुडंट्स आहेत, जे आता डिप्लोमा पासआउट झालेले आहेत, ओके, डिप्लोमा पासआउट, तर ही मुलं कुठे गेलीत, तर एक तर जॉब, ओके, ठीक आहे, किंवा मग ही मुलं जी कॅपमध्ये कॉलेजेस नाही आहेत, ठीक आहे. आता तर तुम्हाला मी सांगतो की यातली जी खूपच हायली मेरिटची मुलं असतात ती फॉरेनला पण डिग्रीला जातात. ओके, मग काही काही मुलं असे फाइंड आउट करतात ऑप्शन जे कॅपमध्ये कॉलेजेस नाही आहेत, म्हणजे हायर एज्युकेशन तुम्ही म्हणू शकता, बट कुठल्या कॉलेजमध्ये, तर जी कॅपमध्ये नाही आहेत, बट नॉन कॅप कॉलेजेस, ठीक आहे, अशा ठिकाणी जातात. म्हणजे मी त्यातही अक्षरशः म्हटलं की काही मुलं ही डायरेक्टली फॉरेनला पण जातात पुढच्या शिक्षणासाठी. ओके, तर हे 2 रिझन आहेत की ज्यामुळे कट ऑफ जो आहे, ठीक आहे, तो तुम्हाला कमी दिसेल. म्हणजे आता समजा मी जर COEP किंवा PICTचा जर कट ऑफ बघितला तर तो डायरेक्ट सेकंड इयरला, ठीक आहे, आणि फर्स्ट इयर, ओके, जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा खूप हाय असतो. हाय म्हणजे 99.9 वगैरे समथिंग, ठीक आहे, आणि DSCचा म्हटलं तर तो अराउंड 95% पण येऊ शकतो. ओके, कारण याच्या अगोदरची मुलं कुठे गेलीत, गव्हर्नमेंट जॉब्स असतील, ठीक आहे, जे मी इथे लिहायचं राहिलं, ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट जॉब खूप मोठ्या कंपनीमध्ये, किंवा मग हायर एज्युकेशन फ्रॉम द रेप्युटेड इन्स्टिट्यूट जी कॅपमध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत. ओके, तर त्यामुळे तो क्राऊड एक निघून गेलेला असतो. दुसरी गोष्ट, ज्यांना म्हणजे डिग्री तर पाहिजे, ओके, व्हॉट दे वॉन्ट डिग्री, ठीक आहे, पण त्यांना कॉलेज अटेंड करायचं नाही, असा हा दुसरा क्राऊड आहे. ओके, वॉन्ट डिग्री बट अशी कॉलेजेस पाहिजेत त्यांना, ओके, ठीक आहे, जिथे अटेंडन्स कंपल्शन नसेल. आता तुम्ही विचार करा, जो एखादा गरीब विद्यार्थी असेल ज्याला जॉब तर प्रायोरिटी आहेच, ओके, पण त्याला शिक्षणात पण इंटरेस्ट आहे, मग तो जॉब पकडेल आणि असं कॉलेज पकडेल की जिथे त्याला कुठला अटेंडन्सचा तरी त्रास नको. ओके, बाबा सबमिशनला गेलो, एक्झामला गेलो वगैरे, आणि डायरेक्ट सेकंड इयरचा इंटेक असलेली, म्हणजे सेपरेट इंटेक असलेली पण भरपूर कॉलेजेस आहेत. ओके, मग त्यामुळे हा पण जो मेरिटचा क्राऊड आहे, जो डिप्लोमा पासआउट झालेला आहे, तो पण ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला दिसत नाही. ओके, ठीक आहे, तर त्यामुळे डिप्लोमा, आणि मग हा डिप्लोमाचा कट ऑफ तर कमीच झाला याच्यामुळे, बट प्लस ही मुलं कुठे जातात, मग अशा कॉलेजेसमध्ये की जिथे अटेंडन्सचा त्यांना त्रास होणार आहे. मग ही कॉलेज कुठे असणार आहे, Tier 3 म्हणजे एकदम खालची कॉलेजेस असणार. आणि तुम्ही जर लिस्ट जर तुम्ही प्रॉपर ॲनालिस कराल तर तुम्हाला 1-2 ठिकाणी असं जाणून येईल की Tier 3चा कट ऑफ खूप हाय गेला आणि त्यामध्ये कॉलेज वरती आलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते कॉलेज खूप चांगलं आहे. ओके, मग आता काय करायचं तुम्ही लोकांनी, जे खरंच सिरियस अबाउट ॲडमिशन्स आहेत मुलं, त्यांनी काय करा की तुम्ही कट ऑफ तर पहा सगळ्या कॉलेजेसचे, नो इश्यूज विथ दॅट, ठीक आहे, पण तुम्ही काय करायचं की फर्स्ट इयरची जी लिस्ट आहे, ओके, फर्स्ट इयर, ती फक्त कॉलेज प्रेफरन्ससाठी म्हणून यूज करा. कॉलेज प्रेफरन्स, कळालं का, दोज वर सिरियस अबाउट गेटिंग इन टू द गुड कॉलेज, म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये मला जायचं आहे, तर त्यांनी फर्स्ट इयरची फक्त प्रेफरन्ससाठी, जसं मी फर्स्ट इयरच्या स्टुडंट सांगतो की बाबा तुम्ही AIची पण मेरिट लिस्ट एकदा रेफर करा, म्हणजे काय होतं त्यामुळे तुम्हाला एक कल दिसून येतो. ओके, आणि कुठल्या कॉलेजला कुठल्या ब्रांचला जास्त महत्त्व आहे ते पण कळून येतो, ज्याचा ॲक्च्युली फायदा म्हणजे CETचा फॉर्म भरताना होत नाही, पण तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळी तुम्हाला येतो. तसंच मला इथे डिप्लोमावाल्यांना सांगायचं की यू सी द फर्स्ट इयर लिस्ट. ओके, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या ज्या लिस्ट मी ॲपवर टाकल्या आहेत त्या पण तिथेच अवेलेबल आहेत, त्याच फोल्डरमध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही तिथूनही पाहू शकता, मी दाखवून देतो नंतर तुम्हाला.
तर त्या तुम्ही कॉलेज प्रेफरन्ससाठी तुम्ही यूज करा. मग ते पुण्याच्या असेल किंवा मुंबईच्या. आता मी डिप्लोमाच्या मुलांसाठी फक्त पुण्याची बनवली, उद्यापर्यंत मी मुंबईची पण अपलोड करून देईन. ओके, सो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघा. कट ऑफ का कमी आहे DSCचा, तर मी रिझन सांगितलेत. ठीक आहे, मुलं गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, चांगलं पॅकेज भेटलं गेले निघून, हायली मेरिटवाले. नंतर हायर एज्युकेशन अशा कॉलेजेसमधून की जिथे ते नॉन कॅपमध्येच असतील, अगदी मग फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये गेले असतील. आणि दुसरा जो मेरिटवाला क्राऊड आहे, ज्यांची परिस्थिती गरीब आहे, ज्यांना जॉब करायचा आहे, त्यांनी अशा कॉलेजमध्ये जातात की जे डिग्री तर देतील पण अटेंडन्स कंपल्सरी नसेल. ओके, मग हा पण क्राऊड निघून जातो आणि त्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो बघा 99.9 पासून 95 पर्यंत पण दिसून येतो. ओके, मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की डिप्लोमाच्या कॉलेज लिस्ट आहेत ह्या कट ऑफ पुरता यूज करा तुम्ही. ठीक आहे, पण जर एखाद्या मुलाला चांगलं कॉलेजच पाहायचं हवं असेल तर मग फर्स्ट इयरची तुम्ही लिस्ट फॉलो करा. ओके, त्यात तुम्हाला एक प्रॉपर प्रेफरन्स दिसून येईल. मग त्यांचे कट ऑफ काही असो, यू गो अहेड विथ दॅट प्रेफरन्स ओनली. ओके, टू गेट इन टू द रिअली गुड कॉलेज. ओके, आता थोडं पुढे वळू आणि आपण पाहू की लिस्टचा जो पार्ट आहे तो. तर इथे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की या ज्या लिस्ट आहेत, ठीक आहे, या तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 मध्ये डायरेक्ट सेकंड इयर म्हणून फोल्डर आहे, तिथे जायचं आणि त्यामध्ये ह्या सगळ्या फाईल आहेत. जर एखादी फाईल तुम्हाला अजून क्रिएट करून हवी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा. ठीक आहे, आणि मग मी तुम्हाला लगेच ती लिस्ट बनवून देईन. मुंबईची शक्यतो उद्या लिस्ट प्रिपेअर होऊन जाईल. ओके, आता तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्ही ज्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या लिस्ट आहेत त्या फॉलो करा. आता ही पुणे, जर तुम्हाला खरंच मेरिटवाली कॉलेजेस कोणती आहेत आणि कुठल्या कॉलेजला प्रेफरन्स द्यावं हे कळत नसेल तर मग ही जी फर्स्ट इयरची जी लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स दिसून येईल. ओके, तो तुम्ही फक्त पाहायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचा. आणि तो मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की कुठल्या कॉलेजला महत्त्व द्यायचं, कुठल्या कॉलेजला नाही द्यायचं, किंवा कुठली कॉलेजेस फक्त लोकेशन बेसिसवर किंवा फीज बेसिसवर किंवा कुठलं स्कॉलरशिप चांगलं देईल या बेसिसवरती निवडायचं. हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही ते पण पाहू शकता. मग आता DSCच्या मुलांनी, जी मुलं खरंच सिरियस आहेत कॉलेजबद्दल, ओके ठीक आहे, कारण DSCची मुलांना ॲक्च्युली गरज नाही आहे गायडन्सची खरं सांगायचं तर, कारण ही मुलं 3 वर्ष इंजिनिअरिंगचाच पार्ट करत आहेत आणि त्या दरम्यान ते बऱ्याच कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले असतात. आता सोशल मीडियामुळे तर ते खूपच इझी झाले, त्यामुळे त्यांना ऑलरेडी माहिती असतं की कुठलं कॉलेज चांगलं आहे त्यांच्यासाठी. ओके, पण तरीही जर काही मनात डाऊट असेल तर तुम्ही एनी टाईम मला हे करू शकता, मेसेज करू शकता. तर ही लिस्ट तुम्ही फॉलो करा ओनली फॉर द रेफरन्स. ओके, आणि त्यावरून तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट बनवा. कॉलेज लिस्ट बनवताना खरंच काही अडलं तर एनी टाईम तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ, जो होता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंटच्या रिलेटेड. त्यांना मी महत्त्वाचे पॉईंट सांगितले की कॉलेज लिस्ट कशी बनवा, त्या कॉलेज लिस्टला फॉलो करायचं की नाही करायचं, त्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे होते हे मी सगळं सांगितलं. आणि जे डायरेक्ट सेकंड इयरबद्दल खूपच सिरियस आहेत चांगलं कॉलेजबद्दल, त्यांनी काय रेफर करायचं ह्या गोष्टी मी तिथे सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा. आणि आज मी पुणेची दिले, ऑफकोर्स इथे मी CS लिहिलं असेल, ठीक आहे, पण सगळ्या लिस्ट अवेलेबल आहेत. आणि दुसरी गोष्ट, मुंबईची लिस्ट उद्यापर्यंत पब्लिश होऊन जाईल. ओके, सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच. प्लीज व्हिडिओला लाईक करा आवडल्यास आणि जरूर शेअर करा विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.